जा इन्स्पेक्टर साहेब, आणि इथून पुढे जर कोणी तुमच्याकडे योग्य गोष्टींची तक्रार केली तर त्याची FIR जरूर लिहून घ्या. अशी अट ठेवू नका. खऱ्या खोट्याची ओळख तर एका पोलिसाला कळायलाच हवी. एवढं हुशार तर तुम्ही नक्कीच असाल. या आता. पण वैभव देवजी, ह्या केसबद्दल तुम्हाला कसं समजलं? मी केळुस्कर गुरुजींना भेटलो होतो. त्यांनीच मला हे सगळं सांगितलं. आणि तूच तर मला सांगितलं होतंस की खूप लढाया हारलायस तू. तेव्हा मला समजलं सगळ्यात ताजी लढाई हीच आहे. म्हणून मी प्रयत्न केला की निदान ही हरलेली लढाई तू पुन्हा जिंकावीस. हे बघा वैभवजी, तुमचे मोठे भाऊ प्रचंड देवचा आमच्या प्रति व्यवहार आम्ही खूप चांगल्याने बघितलाय. ते आम्हाला छोट्या जातीचे समजतात आणि आम्ही त्यांच्या समोर मोठ्या आवाजात बोलू शकत नाही. त्यांना आवडत नाही ते. आता आम्हाला अजून कुठलंही नवं संकट नकोय. वैभव देवजी, ती बराबर बोलते. आता त्या फॅक्टरीचे मालक तर उंच जातीचे आहात ना. आता तुमच्या मोठ्या भावाला हे जर समजलं तर ते पुन्हा रागावतील आमच्या. आम्ही छोटे लोक आहोत. आम्ही तुमच्या भावाशी सामना कसं काय करणार? वैभव देवजी, ते तुमचे भाऊ आहेत. ते तुम्हाला काय नाही करणार, पण ह्या चाळीत येऊन ते सगळं उद्ध्वस्त करून टाकतील. नाही, ते असं काहीच करणार नाही. आणि काही करण्याचा प्रयत्न जरी केला तर मी त्यांना थांबवेन. कारण ह्या चाळीत माझा मित्र भीमराव राहतो. भीमाने अजूनही माझ्या मैत्रीची ऑफर स्वीकारली नाहीये. बस आता मी भीमकडे आमच्या मैत्रीची मागणी केली. आणि काकी, तुम्ही तर भीमाची आई आहात ना. सावत्र म्हणून का असे ना, पण आहात तर आई. कमीत कमी तुम्ही तरी भीमावर विश्वास ठेवला पाहिजे. तुमच्या भीमाचं बोलणं इतकं उत्तम असतं की जेवढे लंडनमध्ये शिकलेले समजूतदार लोक पण करू शकत नाही. तुम्हा सर्वांना तर गर्व असायला हवा की भीम तुमच्या चाळीत राहतो. आणि सर्वात जास्त तुम्हाला तुमच्या नशिबाचा अभिमान असायला हवा की भीमराव तुमचा मुलगा आहे. साहेब मेरे साहेब भीमराव, कबीर संगती साधकी, कडे न निर्फल होई, चंदन होसी बावना, नीब न कहसी कोई. प्रचंड देवजी, प्रचंड देवजी, काय झालं नरोत्तम? झालं असं की तुमचा भाऊ भीमरावाची साथ देत आहे. प्रचंड देवजी, झालं हे की त्याने 20 मुलांना एकत्र करून फॅक्टरीच्या मालकांच्या विरोधात केस नोंदवली आहे. झालं हे प्रचंड देवजी की तो भीमरावासोबत त्याच्या चाळीमध्ये आहे. माफ करा प्रचंड देवजी, परंतु तुमचा भाऊ
तुमची सगळी इज्जत मातीमोल करतोय. जोशीजी, दादासाहेबांना माहिती आहे की मी कधी खोटं बोलत नाही. लहानपणापासून ते आतापर्यंत मी कधीच त्यांच्याशी खोटं बोललो नाही. हा, मी गेलो होतो भीमरावाच्या चाळीत. किळुस्कर गुरुजीकडून समजलं की फटाक्यांच्या फॅक्टरीच्या घटनेनंतरच भीमरावाचं मेवणं गायब आहे. तर मला असं वाटलं की मी त्याची मदत करावी, बहुतेक न्याय मिळेल. काय आहे हे वैभवदेव? फिरायला आलात ना तर फिरा ना. संपूर्ण मुंबई आहे फिरण्यासाठी. त्या चाळीत काय आहे फिरण्यासारखं? हा जोशीजी, फिरण्यासाठी ज्या जागेचं तुम्हाला जास्त कुतूहल वाटतं तुम्ही तिथेच फिरायला जा. मला भीमरावाच्या चाळीचं जास्त कुतूहल वाटतं म्हणून मी तिथे गेलो. का वाटलं हे तुम्हाला नाही समजणार. वैभव, तुम्हाला किती वेळेस सांगितलं, समजत नाही का तुम्हाला? पण वहिनी, मी तर म्हणालो ना की मी शिक्षण नाही सोडणार. आणि मी हे तर नाही सांगत आहे ना की मी लंडनला परत नाही जाणार. ऑल आय एम सेइंग की मी जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत माझ्या मर्जीप्रमाणे राहू द्या. प्रचंड देवजी, तुमचा भाऊ आता काही ऐकू इच्छित नाहीये. वेडा झालाय तो. वेडा तू झालायस नरोत्तम. जर आमचा भाऊ म्हणतोय की तो सुट्टी साजरी करायला आलाय तर त्याला त्याच्या हिशोबाने राहू दे ना. त्याला जे हवं ते तो करेल. तू मध्ये बोलायला आहेस तरी कोण? इथून पुढे आमच्या भावाची तक्रार घेऊन आमच्याकडे येऊ नको. चल जा. वैभव, तुझी सुट्टी 20 दिवसांची आहे. त्यानंतर तू लंडनला निघून जाशील. तेव्हा भीमरावला कसं वाचवशील? त्यावेळी आम्ही त्या भीमरावकडून, त्या चाळीत राहणाऱ्या छोट्या जातीच्यांच्याकडून सगळं जोडून हिशोब घेऊ. रमा, माझी खरंच इच्छा नाहीये की माझ्यामुळे पुन्हा आपल्या घरात चाळीत पुन्हा काही संकट यावं. पण काय करू? वैभव देवजींनी येऊन फॅक्टरीची केस पुन्हा चालू केली. हे बघा, जेव्हा लक्ष्मीताईंबरोबर घटना घडली होती तेव्हा मी स्वतःला दोषी मानत होते. तेव्हा तुम्ही मला समजावलं होतं तर काही वेळेस अघटित होऊ शकतं, स्वतःला दोषी नाही मानायचं म्हणून. मग आता तुम्ही स्वतःबद्दलच असं का बरं बोलताय? काय विचित्र योगायोग आहे. मी जेव्हा साताऱ्यात होतो तेव्हा तिथे जे शेठजी होते ते मला त्यांचा सगळ्यात मोठा शत्रू समजायचे. आणि त्यांचाच मुलगा ध्रुव माझा मित्र झाला. हा कोट ठेवला ना तर मला वाटेल मी जे तुझ्यासोबत चुकीचे केलंय त्यासाठी तू मला माफ केलं. कोट ठेव ना भीमराव, मी मनापासून सांगतोय. आणि आता इथे मुंबईत जे मला सगळ्यात मोठा शत्रू समजतात, प्रचंड देव, त्यांचा भाऊ माझा मित्र होऊ इच्छितो. भीमरावाशी मला मैत्री करायची. बोल भीमराव, करशील माझ्याशी मैत्री? तेव्हा पण ध्रुवमुळे खूप समस्या निर्माण झाल्या होत्या. जर मला माहिती पडलं की तुम्ही लोकांनी माझ्या मुलाला लपवलंय तर खूप महाग पडेल तुम्हा लोकांना.
माझ्या आयुष्यात, आपल्या घरात आणि माझ्यामुळे त्याच्या आयुष्यात पण. मी सगळ्यांसमोर अशी घोषणा करतो की त्याच्याशी माझा काही संबंध नाही. आजपासून हा माझ्यासाठी मेला आणि मी ह्याच्यासाठी मेलो. म्हणून असं वाटतं की हे सगळं व्हायला नको रमा. माझी इच्छा नाहीये की फक्त मैत्री केल्यामुळे वैभव देवजीच्या आयुष्यात समस्या निर्माण व्हाव्यात. हा योगायोग नाहीये, उलट ही तुमच्या व्यक्तित्वाची जादू आहे. तर तुमच्या शत्रूच्या घरातच तुमचे मित्र जन्माला येतात. प्रेम न बारी उपजे, प्रेम न हाट बेकार. राजा प्रजा जो ही रुचे, सिस देही ले जाय, सिस देही ले जाय. वैभव देव, तुझ्यामुळं तो प्रचंड देव माझ्यावर खेकसला. माझ्यावर? नरोत्तम जोशी आहे मी, उच्च जातीचा. असं कसं कोणी माझ्यावर ओरडू शकतं? हा? आणि काय काय म्हणाला होता प्रचंड देव? हा? तक्रार नाही करायची. नाही येणार तक्रार प्रचंड देव. आता बातमी येणार. भाऊ, आज माझा डावा डोळा फडफडायला लागलाय. मला वाटायला लागले काहीतरी अपशकुन होणार. प्रचंड देवाबरोबर दुश्मनी घेतली भीमानं आणि त्यांचा भाऊ वैभव देवाबरोबर मैत्री केली आहे. पोलीस FIR लिहून गेलेत. आतापर्यंत फटाक्यांच्या फॅक्टरीच्या मालकांना कळून चुकलं असेल की पंगत त्यांच्याशी कोणी घेतलाय. तर मग सगळं मिळून असं समजा की ही चाळ आणि आपल्या सगळ्यांना धोका आहे. अरे, तुम्ही तर शुद्धीकरण केलेले लोक आहात ना. तुम्हा लोकांना कशाची भीती वाटते? जातीत तर वरच्या जातीचे झालायत ना. लायकी पण वाढलीये तुम्हा लोकांची, इज्जत पण वाढलीये. मग कशाला घाबरताय? आता मला एक सांगा, तुम्ही तर आधी पण घाबरायचे, आता शुद्धीकरण केलंय तरी पण घाबरताय. तर हे जे इतकं नाटक केलं शुद्धीकरणाचं, त्याने काय फायदा झाला? त्याच्यापेक्षा तर खालच्या जातीचे बरे होतात ना. उगीच जास्त बडबड करू नका फुलिया. अच्छा, इथं आमच्या सगळ्यांचे श्वास अडकून पडले. अरे मी तर असं म्हणतो की चाळीच्या बाहेर भिंतीवर लिहायला हवं की चाळीतल्या लोकांचा भीमरावाशी काही संबंध नाहीये. संबंध आहे आणि भीमशी नातं पण आहे. हो, माझा पण भीमशी संबंध हाय आणि नातं पण हाय. माझं पण आहे. हे बघ पोरा, हे बरोबर आहे की जर कोणाला खऱ्या मनाने तुझ्या जवळ यायचं असेल तर त्याहून उगाच लांब जाणं त्याला धिक्कारणं असतं. पण मला असं वाटतंय की साताऱ्यात जसा ध्रुव होता तसंच इथं मुंबईत वैभव का असू शकत नाही? भीम, या गोष्टीचं समाधान मान की वरच्या जातीतले काही लोक आहेत जे तुझ्या विचारांशी सहमत आहेत. असं समज की ही एक सुरुवात आहे. हो भीम, तू ह्याच ऊर्जेसोबत पुढे जा. वय भीम, बाळा हेच बराबर असणार आहे. हो भीम, तुम्ही सगळे झाडावर चढवा त्याला. अजून एक संकट घरावर येईल आता आणि सगळ्यात आधी हा पळ काढेल. मला आता घरावर एकही संकट नकोय. त्या वैभव पासून लांब राहशील तू. आधीपासूनच ते दूर आहेत आई.
पण भीमभाऊंचं काय सांगता येतं? कधी त्यांच्या आदर्शमध्ये येतील आणि कधी त्यांचे विचार बदलतील. मी समजू शकतो की तुम्हाला मला काय समजवायचंय, आणि म्हणून मला असं वाटतं की बाकी काहीही असो, वैभव देवजी माझ्याबद्दल, आपल्या सगळ्यांबद्दल खूप चांगला विचार करतात. ते खूप चांगले व्यक्ती आहेत, आणि म्हणूनच मी त्यांचा मित्र बनो अथवा न बनो, एक चांगली व्यक्ती म्हणून मला त्यांच्याविषयी आदराची आणि प्रेमाची भावना बाळगायला हवी, आणि ती मी बाळगेन. बाबा, कामावर निघालो मी. आनंद भाऊ, मी काय विचार करत होते, तुम्ही एकदा त्या वैभवजींना भेटा ना. त्यांची बी पोहोच असन, तुम्हाला कुठली ना कुठली नोकरी मिळेल. डोकं फिरलंय का तुझं? नको कोणाची मदत आपल्याला. मग काम मिळो किंवा न मिळो, वैभव देवजी नमस्कार. मी भीमचा मोठा भाऊ आनंद. हा आनंद, बोल. ते जरा बोलायचं होतं तुमच्याशी. सांग. मला एखादी नोकरी हवी. सगळे म्हणाले की तुमच्याशी मदत मागणं योग्य नाही, आणि मला पण हेच वाटतं की माझं असं तुमच्याकडे येऊन मदत मागणं अयोग्य आहे. पण काही दिवसापासून जेव्हा घरी जातो संध्याकाळी, नोकरीशिवाय, कामाशिवाय, तर स्वतःचा सामना करू शकत नाही. मी स्वतःला खूप समजावून इथे आलोय तुमच्याकडे बोलण्यासाठी. आनंद, खूप प्रामाणिक आहेस तू. अतिशय प्रामाणिकपणाने आपल्या मनातली गोष्ट सांगितलीस. मी एकदा खोटं बोलून पाहिलं. जात लपवून काम केलं होतं एका ठिकाणी, पण खूप महागात पडलं होतं. आणि तेव्हापासून एक गोष्ट पक्की केली होती की भीमचं म्हणणं अगदी योग्य आहे. जरी नुकसान झालं तरी नेहमीच खरं बोलावं. ठीक आहे, मी तुला चर्चगेटच्या एका फॅक्टरीमध्ये पाठवतो. त्यांना जाऊन भेट, माझं नाव सांग, कदाचित काम होईल. तुम्ही कोणाला सांगू नका की तुम्ही मदत केली आहे माझी. जर ही गोष्ट आमच्या घरात कुणाला समजली तर विनाकारण खूप भांडणं होतील, आणि फिरून ही गोष्ट भीम आणि रमावर येईल, आणि असं व्हायला नको आहे. ठीक आहे, नाही सांग. आता जा. वैभव देव, समजावलं होतं ना? नाही समजलं तुम्हाला? आता बघा, निघाला ना सगळा शहाणपणा. पण जोशीजी प्रचंड देवांना सांगून देऊ की भीमाला भेटला होता. उच्च जातीतल्या काही रागिष्ट लोकांनी मारलं याला.
वा, पोहोचवा ही बातमी. चला निघा आता लवकर, आपलं काम झालं.